सराफ सुवर्णकार संरक्षण समिती आणि सातारा जिल्ह्यामधील सर्व सराफ सुवर्णकार आणि संलग्न व्यावसायिक बांधव आपल्या बोदेगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आपल्या एका सराफ बांधवावरती झालेल्या अन्यायाच्या विरुद्ध आणि त्यामध्ये समितीचे पदाधिकारी आणि सराफ यांच्यावरती झालेला अन्याय या संदर्भातलं निवेदन आज आपण बाबाराजे यांनाही दिलेलं आहे। संबंधित आता SP साहेबांनाही ते निवेदन देऊन अधिकारी साहेबांना निवेदन देऊन आपल्या व्यथा आणि आपल्या सराफ आणि सुवर्णकार संलग्न व्यावसायिक बांधवावरती होणाऱ्या अन्यायाला कुठंतरी आज वाचा फुटताना दिसते। आज मला वाटतं सातारा जिल्ह्यामध्ये कडकडीत बंद पाळून सर्व माझे बांधव एवढ्या उन्हातानाचे सर्वजण आज इथं उपस्थित आहेत। तर हे जे उद्रेक आहे हा उद्रेक अनेक दिवसापासून होणं अपेक्षित होतं, पण ते कुठंतरी समिती वगैरे सगळे ह्या लोकांनी आपण एकत्रित येऊन संघटित होऊन आपण ह्या आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध कुठंतरी एकत्रित होतं आहे हे सुद्धा आपल्या सर्वांसाठी एक चांगली बाब आहे। आता कायदा आणि सुव्यवस्था, आता कायदा हा आपल्या सर्व सराफ सुवर्णकार बांधवांसाठी सर्वांसाठी समानच आहे, परंतु जो बोदेगाव तालुका इथं जो प्रकार घडला हा निश्चितच निषेधार्थ तर आहे, पण कायद्याला काळीमा फसणारा तसेच संविधानिक अधिकारांनाही पायदळी तुडवणारा तो प्रकार हा घडलेला आहे। तर कोतवाली शहर अहिल्यानगर या पोलीस स्टेशनच्या गणेश देशमुख आणि त्यांची DBची संपूर्ण टीम ह्या लोकांनी चोरीच्या गुन्ह्याच्या तपासामध्ये जो काही म्हणजे पदाचा गैरवापर असेल, अधिकाराचा गैरवापर असेल, अशी ह्या सगळ्या गोष्टींची पायमल्ली करून अगदी बेकायदेशीर रिकव्हऱ्या ह्याच्या आधी झालेल्या आहेत, भरपूर प्रमाणात होत आहेत, परंतु त्याचा मात्र तिथं कळस झाला। आणि त्या रिकव्हरीच्या संदर्भामध्ये ज्यावेळेला आपल्या समितीचे पदाधिकारी मी स्वतः आम्ही ज्यावेळेस त्यांना कायदेशीर वागण्यासाठी आग्रहित करत होतो आणि ज्यावेळेला आपण तिथं जो आपल्याला महाराष्ट्र शासनाने 13 मार्च 2024 रोजी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जो आपल्यासाठी GR म्हणजे आपल्या सराफ सुवर्णकार बांधवांच्या सुरक्षतेसाठी आणि पोलिसांसाठी नियमावली असणारा तो GR, ज्या GRचं पालन होणं अपेक्षित आहे, परंतु अद्यापपर्यंत 2 वर्षामध्ये त्याचं खास करून पालन होतानाही कुठं दिसत नाही। आपली समिती त्याच्यावरती गेली 2 वर्ष झालं काम करते आणि ते काम करत असताना आम्हाला प्रत्येक पोलीस स्टेशन असेल, प्रत्येक अधिकाऱ्यांकडून त्या GRची पायमल्ली होताना दिसते। आणि आपले जे काही टॅक्स पेयर असणारे आपला हा व्यापारी वर्ग, आज ह्या व्यापारी वर्गालासुद्धा अगदी दुय्यम आणि चोरासारखी वागणूक देणं, अगदी त्यांच्यावरती कुठल्याही इन्व्हेस्टिगेशनमध्ये पूर्ण न करता त्यांच्यावरती फक्त चोराच्या सांगण्यावरून आरोप करून त्यांना चोर समजूनच त्यांच्यावरती अत्याचार अन्याय करणं, असे प्रकार अनेक ठिकाणी घडत आहेत, चालू आहेत। मला वाटतं कुठंतरी आपली लोकं एकत्रित होत आहेत, यामधून लोकांनाही आपल्या कायद्याविषयी ज्ञान यावं हा समितीचा उद्देश आहे। आम्ही समितीच्या माध्यमातून आपल्या सर्व लोकांना समितीच्या माध्यमातून त्यांना कायदेशीर मार्गामध्ये येण्यासाठी आग्रही करतो आहे। तर ज्यावेळेला लोक कायदेशीर येतात तर तिकडून पण ह्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना त्रास होताना दिसतो आहे, कारण ज्यावेळेला आपण सामोरे जातो एखाद्या तपासाला वगैरे, तर ज्यावेळेस कागदं माझ्या लोकांच्या हातात जर बघितले तर ह्यांचं रक्त अक्षरशः खळवळून उठते, कारण ह्याला आजपर्यंत पिढ्यानपिढ्या फक्त सोनार सराफ आणि सुवर्णकार बांधव माझे आटणीवाले बांधव असतील ह्यांना फक्त लुटायची माहिती आहे, ह्यांच्या हातात कधी ह्यांनी कागद अपेक्षित ठेवलाच नव्हता। म्हणजे आता तो कुठंतरी समितीमुळे कागद त्यांच्या हातामध्ये आलेला दिसतोय आणि एकत्र होत आहेत, हाही कुठंतरी पोटसूळ म्हणजे अंतर्गत असणारे आमच्यामधलेही काही दलाल ह्याच्यामध्ये सामील आहेत या लोकांना ह्या सगळ्या वसुल्या करण्यापाठीमागं। आणि ह्याच्यामध्ये काही असणारे भ्रष्ट अधिकारी जो संरक्षण खातं, जे पोलीस खातं आपल्या जनतेसाठी अहोरात्र झटतं आहे, आज ते त्यांच्या कुटुंबाचा वेळसुद्धा आपल्याला देतात। एवढं चांगलं काम करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनासुद्धा बदनाम करणारे काही 5-10% लोक जे आहेत, ह्या लोकांमुळं आज पोलीस खातंही बदनाम होतं आहे, आपल्यामध्ये असणारे व्यावसायिकांमध्ये असणारे काही दलाल आहेत ह्यांच्यामुळेही आपली बाजारपेठ आज खराब होताना दिसते। तर ह्याच्यामध्ये अहिल्यानगरमध्ये जो प्रकार घडला तो इतका निंदनीय आहे की त्यामध्ये आमच्या सराफांना वेटीस धरून त्यांना अक्षरशः डांबून ठेवून त्यांच्या हाणमार करून त्यांच्या मुलाला रिकव्हरी आणायला लावणं इथपर्यंतचा म्हणजे कायद्यालाही न पटणारा आणि माणुसकीला काळीमा फसणारा तो प्रकार आहे। आणि हा प्रकार करत असताना अधिकाऱ्यांचा जो ॲटिट्यूड होता तो आम्ही स्वतः डोळ्यांनी पाहिला आहे, कारण मी त्याचा साक्षीदार आहे, मीही त्याच्यामध्ये मार खाल्ला आहे, माझे पदाधिकारी होते। म्हणजे एवढ्या पद्धतीने ही लोक जर वागत आहेत तर विचार हा येतो की जर एखाद्या रिस्पेक्टिव्ह लोकांना जर हे असं वागवत आहेत तर माझ्या सर्वसामान्य सराफांचे काय हाल होत असतील हे आपण लोकांनी विचार करण्यासारखं आहे। त्यासाठी आम्ही पोलीस विशेष महानिरीक्षक नाशिक, तसेच मुख्यमंत्री असतील, मानवाधिकार असेल,
कोर्टामध्येही आम्ही त्या संदर्भामध्ये धाव घेतलेली आहे. या अन्यायाला येणाऱ्या काळात वाचा फोडल्याशिवाय राहणार नाही. समिती माझ्या सर्व सराफ सुवर्णकार आणि संलग्न व्यावसायिक बांधवांसाठीच रात्रंदिवस काम करते. त्यांना न्यायशीर आणि न्यायाच्या कक्षेमध्ये आणणं, त्यांना संवैधानिक अधिकार त्यांचे जागे करणं आणि त्यांच्या न्याय हक्काला जागृत करणं हेच समितीचं काम आहे आणि हे काम आम्ही अविरत करत राहू.